तर लालबागच्या राजाची हे विसर्जन सोहळा सुरू आहे, पण समुद्राच्या भरतीची वेळ चुकल्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर होतोय। गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं आज सकाळी 8 वाजताच आगमन झालं। त्यावेळी भरतीचं पाणी हे वेगाने वाढत होतं। थेट दृश्य आपण बघतोय लालबागच्या राजाची। पण त्याच वेळी गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं तराफ्याजवळ देखील आगमन झालं। पण वेगाने वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे लालबागच्या राजाचा मूर्तीचा जो पाट आहे तो पाण्यावर तरंगायला लागला। त्याचा परिणाम असा झाला की लालबागच्या राजाला खोल समुद्रामध्ये नेणारा तराफा आणि मूर्तीचा पाट यांची भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यांमुळे जुळणी होत नव्हती आणि त्यामुळे 2 तास कोळी बांधव सातत्याने लालबागच्या राजाचा पाट आणि तराफा यांची जुळणी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात। भरतीच्या पाण्याचा लोंढा इतका प्रचंड आहे की त्यामुळे भरतीचं पाणी कमी होण्याची आता वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे आता लालबागच्या राजाचं विसर्जन समुद्राच्या भरतीचं पाणी थोडं कमी झाल्यावर करण्यात येईल। जवळपास 2 तासांपासून कोळी बांधव त्यांचे आतोनात प्रयत्न सुरू आहेत, पण भरतीचं पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलंय की आता भरतीचं पाणी कमी होईपर्यंत विसर्जनाची वाट आपल्या सगळ्यांना आणि तिथे जमलेल्या सगळ्या गणेश भक्तांनाही बघावी लागणार आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, पाण्याचा प्रवाह भरतीचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आल्याचं कळतंय, त्यामुळे उशीर होतोय, पण नेमकी काय तिथली परिस्थिती आहे? सुवर्ण, आपण थेट दृश्य पाहू शकतो। लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते अद्याप झालेलं नाही आहे। भरतीची वेळ जी आहे ती चुकलेली आहे, त्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते उशिराने होत असल्याची माहिती मिळते आहे। सध्या लालबागच्या राजाचं जिथे मूर्ती आहे तिथे पाणी लागलेलं आहे, मात्र जे भरतीचं पाणी आहे ते वेगाने सकाळी भरू लागलं होतं, त्यामुळे लालबागच्या राजाचा जो पाट आहे तो तरंगू लागला होता आणि लालबागच्या राजाचं विसर्जन करणारा जो तराफा आहे तो तराफा आणि लालबागच्या पाट यांची जुळणी जी आहे ती योग्य पद्धतीने झालेली नाहीये। त्यामुळे जे कोळी बांधव ते सातत्याने 1.5 तास प्रयत्न करत होते, मात्र जे हेलकावे सातत्याने या भरतीच्या पाण्याचे लोंढ्यामुळे बसत होते, त्यामुळे लालबागच्या राजाचा मूर्तीचा पाट आणि तराफा यांची योग्य जुळणी जी आहे ती झाली नाही। अखेरीस भरतीचं पाणी जे आहे ते कमी होण्याचं जी वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती जिथे आहे तिथे पाण्याची जी उंची जी आहे ती जर कमी झाली भरतीच्या पाण्याची, तर तात्काळ जो तराफा आहे त्या तराफ्याच्या मार्फत लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते अरबी समुद्रात करण्यात येणार आहे। सध्या आपण पाहतो आहोत गिरगाव चौपाटीवरती मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत सकाळपासून लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते पाहण्यासाठी आतुर झाले होते। सर्व इथे अद्यापही थांबलेले आहेत। मोठ्या संख्येने गर्दी जी आहे गिरगाव चौपाटीवरती पाहायला मिळते आहे। जवळपास 11:45 भरतीची वेळ जी आहे ती देण्यात आली होती। सध्या आपण पाहतो आहोत भरतीची सर्वोच्च पातळी जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। 11:45 जे आहेत ते झालेली आहेत, 15 मिनिटं झालेली आहेत आणि त्यानंतर आता हळूहळू आहोटीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। भरतीचं पाणी जसं ओसरू लागेल तसं लालबागच्या राजाचा मूर्तीचा पाट जो आहे तो आपल्या तराफ्यावरती जे आहे ते आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर मग लालबागच्या राजाचं खोल समुद्रामध्ये विसर्जन केलं जाणार आहे। उदय, 2 तासांपासून कोळी बांधव प्रयत्न करतायत आणि आता भरतीचं पाणी कमी होण्याची वाट बघावी लागणार आहे असं कळतंय, पण दुसरा काही पर्याय निघतोय का? नेमकं काय इथे होऊ शकतं आता? सध्या आपण सुवर्ण पाहतोय की दुसऱ्या पर्यायांची देखील चाचपणी जी आहे ती करण्यात आलेली आहे, मात्र लालबागच्या राजाच्या मूर्तीचा जो पाट आहे तो तरंगू लागलेला आहे। दुसरा तराफा आणला तरी देखील त्या ठिकाणी लालबागच्या राजाचा पाट जो आहे तो तिथे बसवणं जे आहे ते एक प्रकारे अवघड जे आहे ते होऊ शकते प्रक्रिया। त्यामुळे सध्या लालबागच्या राजा मंडळाने निर्णय घेतलेला आहे की लालबागच्या राजाची मूर्ती जिथे आहे तिथे जोपर्यंत पाण्याची उंची कमी होत नाही तोपर्यंत थांबावं लागेल आणि तसं लालबागच्या राजा मूर्ती जिथे असल्याचे भरतीचं पाणी कमी होईल त्यावेळेला हा जो तराफा आहे तो तराफा लालबागच्या राजा मूर्तीचा पाट जो आहे तो तराफ्यावरती घेईल आणि मग या तराफ्याच्या मार्फतच लालबागच्या राजा मूर्तीचं खोल समुद्रात विसर्जन होणार आहे। सध्या 11:45 झालेली आहेत। भरती जी आहे सर्वोच्च पातळीपर्यंत गेली आहे, त्यानंतर आता आहोटीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। त्यामुळे आता हळूहळू पाणी ओसरेल भरतीचं आणि त्यानंतर मग लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे याच तराफ्याच्या मार्फत अरबी समुद्रात केलं जाणार आहे। उदय, ठीक आहे, सगळे अपडेट्स आणखी काही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत तुर्तास। आता धन्यवाद आपल्याला।